MTNL सेवा BSNL मध्ये स्थलांतरित करत असताना MTNL कर्मचारी व अधिकारी यांच्या कायम व सुरक्षित भविष्याचा निर्णय घ्यावा. वित्तीय पदोन्नती, नियमित पदोन्नती सारखे फायदे कायम सुरू ठेवा. अशा विविध मागण्यांसाठी आज ठाण्याच्या चरई येथील MTNLच्या कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. महानगर टेलिफोन निगम कामगार संघ व MTNL ऑफिसर्स असोसिएशन मुंबई यांच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले होते. MTNL सेवा BSNL मध्ये स्थलांतरित करत असताना MTNL कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कायम व सुरक्षित भविष्याचा निर्णय घेण्यात यावा. 11 मार्च 2025चा कार्यालयीन आदेश ताबडतोब परत घेऊन MTNL कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वित्तीय पदोन्नती, नियमित पदोन्नती सारखे फायदे कायम सुरू ठेवावेत. JNC मध्ये सादर केलेले MTNL कर्मचाऱ्यांचे दीर्घकाळ थांबवलेले सर्व कार्मिक विषयाचे समाधान करण्यासाठी JNC बैठक ताबडतोब निश्चित करावी. 5% IDA मर्जर 1 जानेवारी 2018च्या पूर्वी सेवानिवृत्त झालेले MTNL कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लागू करावे. अशा विविध मागण्यांसाठी MTNLच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त केला आहे. उच्च न्यायालयाने बेकायदा बांधकामाच्या मुद्द्यावरून ताशेरे ओढल्यानंतर ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील बेकायदा बांधकामांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली असून यामध्ये गेल्या 15 दिवसात प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांच्या पाहणीत आढळून आलेली 124 बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. शीळ येथील 18 अनधिकृत इमारती पाडण्यात आल्या आहेत, तर याच भागातील आणखी 3 बेकायदा इमारती रिकाम्या करून पाडण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली. मुंब्रा येथील शीळ भागातील 17 बेकायदा इमारतीचे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल झाले होते. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनाला फटकारले. तसेच शहरातील विकास क्षेत्र आणि हरित क्षेत्रातील बेकायदा बांधकामावरही तातडीने कारवाई करण्याचे आदेश न्यायालयात दिले होते. यानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 17 बेकायदा इमारतीवर कारवाई सुरू केली होती. या कारवाई दरम्यान येथे आणखी 4 बेकायदा इमारती आढळून आल्या होत्या. त्यांच्यावरही पालिकेने कारवाई सुरू केली. त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण शहरातील बेकायदा बांधकामांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली असून त्यासाठी प्रभाग समिती निहाय उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथके नेमली आहेत. या पथकामार्फत 19 जूनपासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकांची कारवाई सुरू राहणार आहे. अंमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना वागळे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी उत्तराखंड येथे जाऊन उद्ध्वस्त केला आहे. तसेच नेपाळ येथे पळून जाणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. ओम गुप्ता उर्फ मोनू, भीम यादव आणि अमरकुमार कोहली असे उत्तराखंड येथे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कासारवडोली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलिसांनी 11 ग्रॅम MD विकणाऱ्या विशाल सिंह आणि मलेश शेवले या 2 जणांना 1 जून 2025ला अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीवरून वागळे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तराखंड येथील ड्रग्जचा व्यापार करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला असता उत्तराखंड येथील मेलतोडा गाव येथे सापळा रचून पाळत ठेवली होती. तपासादरम्यान तिथे MD अंमली पदार्थ बनवले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी छापा मारून 18,54,000 रुपये किमतीचे रसायन आणि यंत्रणा जप्त केले. परंतु ड्रग तयार करणारे 3 आरोपी ओम गुप्ता, भीम यादव आणि अमरकुमार कोहली हे तिघे उत्तर प्रदेश मार्गे नेपाळ येथे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खिरी जिल्ह्यातील पालिया पोलिसांच्या मदतीने त्यांचा पाठलाग करून त्यांना जेरबंद केले, अशी माहिती पोलिसांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या आरोपींकडून पळून जाण्यासाठी वापरलेली गाडी आणि इतर साहित्य असा 30,99,000 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. राज्य सरकारच्या वतीने बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा राबविण्यात येत असल्याचे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही महागड्या खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेता येत नाही.
मात्र शिक्षणाची ही सुविधा 8वीपर्यंतच असल्याने त्या पुढील म्हणजेच इयत्ता 9वीपासून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने या कायद्यात आवश्यक सुधारणा कराव्यात आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट सुकर करावी अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत आहे. ठाण्यात पालक व संघटनेच्या वतीने काल शिक्षण विभागाच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांनी व पालकांनी ठिय्या मांडला होता. RTE अंतर्गत राज्यातील अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2013-14 पासून नामांकित खाजगी शाळांमध्ये पूर्व प्राथमिक वर्गात प्रवेश देण्यात आले होते. आता इयत्ता 9वीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शाळांनी भरमसाठ वार्षिक शुल्क आकारण्यास सुरुवात केली. या विद्यार्थ्यांचे पालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून त्यांनी आतापर्यंत RTE कायद्यानुसार मोफत शिक्षणाचा लाभ घेतला, परंतु आता 9वीसाठी खाजगी शाळांकडून लाखो रुपयांची फी आकारली जाते. तसेच RTEमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेकडून मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश सुद्धा दिले जात नाहीत. गेल्या 1.5 वर्षापासून युनियनच्या माध्यमातून पालक व विद्यार्थी याचा पाठपुरावा करते, मात्र शासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ काल पालक विद्यार्थ्यांनी ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला होता. माननीय आमदार संजय केळकर यांच्या वारंवार कर्मचाऱ्यांच्या अडचणींचे निरसन करत असतात. तसे कर्मचारी सतत विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार केळकर साहेबांकडे धाव घेत असतात. 2001-2025 रोजी प्रशासनासोबत झालेल्या मोठ्या बैठकीमध्ये अजेंड्यावर असलेले विविध विषय मार्गी लागताना दिसत आहेत. त्यामध्ये जून महिन्याच्या पगारासोबत वाहतूक भत्त्याचा फरक 5,000 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी सुमारे 60,000 रुपये इतका मिळालेला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सर्व कर्मचाऱ्यांनी आमदार केळकर यांचे आभार मानलेत व सदैव कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहावे तसे त्यांचे आशीर्वाद मिळावे अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. माननीय आमदार केळकर वारंवार कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणींबाबत सतत पाठपुरावा करत असतात. यामध्ये वाहतूक भत्त्याचा फरक, 7व्या वेतन आयोगाचे 1, 2, 3 चे फरक, तसेच विशेषतः 2016 नंतरच्या कर्मचाऱ्यांचा 7व्या वेतन आयोगाचे फरकाचे हप्ते, 5 वर्ष रखडलेली ड वर्ग पदोन्नती तात्काळ करणे, PF DCPS च्या पावत्या देणे, 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना लागू करणे, वारसा अनुकंपाच्या नियुक्ती देणे, ANM प्रसारित पदाची पदोन्नती तसे वेतन त्रुटी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे आदी समस्यांचे निरसन आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.